नमस्कार. ॲडव्होकेट गुरु या ऑफिशियल चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट संदीप सोनवणे सर्वांचे स्वागत करतो. मित्रहो, कोणतेही शैक्षणिक कागदपत्र व इतर अन्य प्रकारचे महत्त्वाचे कागदपत्र गहाळ झाल्यास किंवा हरविल्यास आपणास नेहमी शपथपत्र ॲफिडेव्हिट आणण्याबाबत सांगितले जाते. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये ॲफिडेव्हिट शपथपत्र प्रतिज्ञापत्राची खरोखर गरज लागते का, ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र बनविण्यास किती रकमेचा शुल्क भरावे लागते व सदर प्रतिज्ञापत्र हे शासकीय अधिकारी यांच्यासमोर करावे लागते काय, हे व इतर सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला या आणि अशा प्रकारच्या नवीन माहिती तुम्हास चला तर आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कोणतेही शैक्षणिक कागदपत्र जसे मार्कशीट, दाखला किंवा सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला हरविल्यास आपणास केवळ 20 रुपये रकमेचे शुल्क भरावे लागते व इतर अन्य प्रकारचे शैक्षणिक कागदपत्रे व्यतिरिक्त कागदपत्रे गहाळ झाल्यास 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मजकूर लिहावा लागतो. ॲफिडेव्हिट तथा प्रतिज्ञापत्र बनविताना सुवाच्य व स्वच्छ अक्षरात बनविले तरी चालते, परंतु गरजेनुसार कॉम्प्युटर टायपिंग केल्यास अधिक सोयीस्कर होते. मित्रांनो, प्रथमतः शीर्षक हे प्रतिज्ञापत्र असे द्यावे. त्यानंतर पुढे आपले संपूर्ण नाव, वय, कामधंदा व संपूर्ण पत्ता लिहावा. त्यानंतर मेहरबान साहेबांसमोर शपथपत्र लिहून देतो असे लिहावे. पुढील महिन्यामध्ये आपले कागदपत्र कसे हरविले याविषयी सविस्तर माहिती लिहावी. आपले कागदपत्राविषयी सविस्तर माहिती द्यावी. सदर मूळ कागदपत्र हे परत करण्याची लेखी हमी देखील लिहून द्यावी लागते. शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा लिहावा की वरील संपूर्ण मजकूर हा खरा व बरोबर असून त्याचे सत्यते कामी मी खाली सही केली आहे असे लिहावे. त्यानंतर पुढे असे देखील लिहावे की वर लिहून दिलेली माहिती खोटी व चुकीची आढळल्यास मला भारतीय दंड विधान कलम 1860 चे कलम 1999 व 200 प्रमाणे दोषी धरण्यात यावे असे स्पष्टपणे लिहावे. त्याखाली तारीख व ठिकाण नमूद करावे व आपली सही डाव्या बाजूस करून त्याखाली आपले संपूर्ण नाव लिहावे. तसेच ओळख देणारे इसमाचे सही व संपूर्ण नावाचा लेखी तपशील देखील द्यावा लागतो. वरील प्रमाणे संपूर्ण मजकूर स्टॅम्प पेपरवर लिहिल्यानंतर आपले कोणतेही शासकीय ओळखपत्राचे फोटोकॉपी सोबत जोडावी व आपला पासपोर्ट फोटो देखील स्टॅम्प पेपरवर चिटकावा. स्टॅम्प पेपर हा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर शपथ घेऊन मेहरबान साहेबांच्या सही व शिक्का घ्यावा. अशा प्रकारे तुमचे हे अतिशय कमी रुपयांमध्ये शपथपत्र बनविले जाते. मित्रांनो, तुम्हास माझा हा आजचा व्हिडिओ ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र कसे बनवायचे हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा ही विनंती. धन्यवाद मित्रांनो.